नेक्स्ट डे इव्हिनिंग सुरुवात करते. आता मी चालली हळदी फंक्शनला. तर आम्ही सगळे आहोत, आम्ही सगळेच चाललो आहे. तर आता बघू इव्हेंट कसा होतो. हॅलो एव्हरीवन, आता मी चालली आहे हळदीला. तर हळदीला मला थोडं लेट झालं कारण की मी सकाळी गेलेली, माझ्या बहिणींच्या बहिणीचं लग्न होतं आज. तिकडं मी शूट घेऊ नाही शकली. पण मग आत्ता मी चालली माझ्या आत्तेभावाच्या हळदीला. तर आमचे रीतिरिवाज कशा पद्धतीने हळद लागते ते तुम्हाला दाखवते मी आता. तर चला, पोचलो आहे हळदीच्या इव्हेंटला. तर तुम्ही बघू शकता. सो आत्ता बसलो आहे आम्ही हळदी फंक्शन अटेंड करायला आणि थोडंसं आम्ही व्हिडिओ शूट आमचा पण केला. सो तुम्ही बघू शकता. आत्ता चालू आहे हळदीचा इव्हेंट. हळदीची सुरुवात ही एका कपलपासून होते. ती होती माझी आत्ते बहीण व तिचे हसबंड. दोघांनी हळद लावली. आतमध्ये काही पूजा होत्या त्या झाल्या आणि मग आत्ता आल्या मंडपात 5 सवासणी आणि त्या लावतायत आता नवरदेवाला हळदचा इव्हेंट संपला. त्यानंतर आलो आम्ही फोटोशूटला. आत्ता आले माझे सासू सासरे व माझे दिराचे मुलं. आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केले. त्याचा व्हिडिओ नाही पण फोटो ॲड करते मी नंतर. दिराचे मुलं आणि माझे मुलं असं सगळ्यांनी मिळून आजी आजोबांसोबत छान मुमेंट कॅप्चर केलं. त्यांनी पण छान फोटोशूट केलं आणि आम्ही पण केलं आहे. ते फोटो ॲड करते मी. हळदीचा आहे नेक्स्ट डे संध्याकाळ म्हणजे 7:30 पावणे 8 झालेले. त्या टाईमात आमचा तेलनचा इव्हेंट असा असतो की सगळ्या भावकीतले देव आणले जातात. त्यात गणपती आणि मग ते ठेवले जातात पाटावर आणि त्यानंतर होतो इव्हेंटची तयारी. यानंतर होतो इव्हेंटची तयारी. त्यानंतर तेलन होतं देवांजवळ, चूलजवळ. त्यानंतर होतं नवरदेवचं उंबरठ्याचं आणि मग होतं मंडपात बसवला जातो एका मुलाला खंत्याच्या रूपात. त्याचा मान सन्मान त्याला आहेर केला जातो आणि मग होतो देवांचा इव्हेंट. मग ते देव डोक्यावर घेऊन त्यांना नाचवतात. मग आमची नाचायची सुरुवात होते. अशा पद्धतीने खानदेशी रीतिरिवाज आहेत. तर तुम्ही बघाच पुढे. छान आम्ही तयार झालेलो आणि मग ते गाणे म्हटले गेले त्याच्यासाठी, त्या इव्हेंटसाठी. जसंही आम्ही आतमध्ये एंटर होतो तसंही नवरदेवाचे डोळे आत्या झाकते आणि मग त्यानंतर ज्या स्वीट पापड्या बनवलेल्या असतात त्या आमचं उखाणं घेऊन त्या पदरात घेऊन मग आम्ही लपून ठेवत असतो. तर आपण एक रीतिरिवाजच आहे, ही एक प्रथा आहे. तर ती प्रथा आम्ही करत होतो. हे करताना खूप मजा येते कारण की त्यामध्ये हे इव्हेंट करत असताना खूप मजा येते. नवीन गोष्टी शिकतो कारण की आमच्या जनरेशनला हे मोठ्यांकडनं आम्ही शिकतो. मग ते म्हणतात, ते ज्या पद्धतीने सांगतात आम्ही त्या पद्धतीने ते सगळं फॉलो करतो. आणि त्यानंतर वरतून अधू मला बघत होती व बाय करत होती. मग त्यानंतर होतो नवरदेवाला पोयतं घालण्याचा इव्हेंट. मग पोयतं घालतानाही आम्ही गाणे म्हटले आणि त्यानंतर प्रत्येकाने उखाण्यात थ्रू नाव घेतलं आपल्या मग त्या दिवशी जवळजवळ 5-6 नावं आपल्याला घ्यावेच लागतात. हळदीच्या दिवशी वेगळे व त्यानंतर तेलनच्या दिवशी वेगळे. 5-6 नावांचं प्रिपरेशन करूनच ठेवावं लागतं.
आज आहे तेलनचा नेक्स्ट डे मॉर्निंग. तर मॉर्निंगला आमच्याकडे मौंज होते. मौंज झाल्याशिवाय लग्न होत नाही. मौंज विधी सेम लग्नासारखी असते. तर सेम आदल्या दिवशी मौंज विधी होते, सगळं लग्नाचे मंत्र म्हटले जातात आणि मग नेक्स्ट डे परत लग्न होतं. तर आता आलो आहे आम्ही मौंजेला. अक्षदांच्या हे पॉट घेऊन आम्ही उभे आहोत आणि मग आता मौंजेची तयारी चालली आहे आणि आता मौंज स्टार्ट होते उपरणं धरून. नवरदेव इथून मौंज झाल्यावर रुसून जातो व तिकडून आम्ही नवरदेवाला लग्नाच्या दिवशी जसे कपडे घालतात तसे वेअर करून परत नाचत गाचत आम्ही घोड्यावर बसून त्यांना घरी मंडपात आणतो व नवरदेवाचं ऑक्शन होतं मेन गेटला आणि मग त्यानंतर नवरदेवची आई ऑक्शन करते व आम्ही नाचत गाचत बारातसारखं परत आणतो आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. तो गाइस, जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑल वर सेट करा आणि तुम्हाला कळेल आमचा नेक्स्ट ब्लॉग कधी येतोय. तब तक के लिए टेक केअर अँड बाय बाय. आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा, तो खूप इंटरेस्टिंग आहे.